सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे। शेतात मजुरी करणाऱ्या एका मजुराच्या 35 वर्षीय पत्नीची शेतमालकाच्या मोठ्या मुलानं डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून निर्घृण हत्या केली। उषा विजय साठे वय वर्ष 35 असं या मृत महिलेचं नाव आहे। या प्रकरणी आरोपी सचिन जगन्नाथ देशमुख राहणार चौंडेश्वरवाडी याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। फिर्यादी विजय सुदाम साठे वय वर्ष 40 वर्षे हे मागील 10 वर्षांपासून चौंडेश्वरवाडी येथील शेतकरी जगन्नाथ देशमुख यांच्या शेतात मजुरीचे काम करतात। शेताशेजारीच पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या कुटुंबासह ते राहतात। नेहमीप्रमाणे 6 जुलै रोजी सकाळी विजय साठे हे शेतमालकाचा मुलगा सचिन देशमुख व इतर सहकाऱ्यांसह डाळिंबाच्या बागेत औषध फवारणीचं काम करत होते। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल शूज सॅन्डल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ पंढरपूर प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। दुपारी 1:15च्या सुमारास विजय साठे याच्या पत्नी सौ उषा साठे या डाळिंबाच्या बागेच्या बाजूला असलेल्या रामभाऊ लांडगे यांच्या पडीक जागेजवळून जात असताना अचानक मोठा आवाज आला। पाठोपाठ उषा यांच्या ओरडण्याचा देखील आवाज आल्यानं विजय साठे व इतर कामगारांनी त्या दिशेकडे धाव घेतली। घटनास्थळी पोहोचताच त्यांची पत्नी उषा साठे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या। शेतमालकाचा मुलगा सचिन देशमुख हा हातात पिस्तूल घेऊन तिथे उभा होता। विजय साठे यांनी भैया तुम्ही असं का केलं असं विचारलं असता आरोपी सचिन तिथून पिस्तूल घेऊन पळून गेला। गंभीर जखमी झालेल्या उषा साठे यांना उपचारासाठी तातडीनं अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तिथे तपासण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केलं। या धक्कादायक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी विजय साठे यांच्या तक्रारीवरून आरोपी सचिन देशमुख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सुरू केलाय। हत्येचं नेमकं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये।